एवढा दारू प्यायचा. त्यानं काय केलं माहिती का? दारू पिता पिता झाकण भरून दारू स्वतःच्या बायकोलाच पाजली. पी म्हणला. बायकोनं घोट घेतला आणि घोट घेतल्याच्या नंतर बायको अशी करते. बायको म्हणली किती कुठे? नवरा म्हणला तुला आज कळलं का एवढा त्रास सहन कसा करीत असं? नाही म्हणजे एवढा त्रास आहे तर पिची काय गरज आहे का महाराज? सांगा बरं. त्याच्यामुळे दारू पिणाराचे चुकून कधी नादाला लागायचं नाही, अजिबात नाही. आणि येड्या माणसाचे चुकून कधी नादाला लागायचं नाही. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मनुष्याला काय मागावं म्हणून सुद्धा कळत नाही. मागणं मागत असताना देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे मात्र कळलं पाहिजे. मागणं मागत असताना योग्य रीतीचं मागणं मागितलं पाहिजे. ऐकागडे, जीवनामध्ये जीवन जगत असताना काही जण मागणं मागतात ते फक्त आपल्यासाठी, काही जण मागणं मागतात ते स्वार्थापोटी, आणि काही जण मागणं मागतात ते जगासाठी. काहींचं मागणं आपल्यासाठी आहे, काहींचं मागणं स्वार्थासाठी आहे, आणि काहींचं मागणं जगासाठी आहे. जगासाठी जे मागतात हे कोण असतील तर हे संत आहेत. आपल्यासाठी जे मागतात हे कोण आहेत तर तुम्ही आम्ही. स्वतःसाठीच मागतात. जगाचा विचार कोणी करतंय का? अजिबात नाही. जगाचा विचार जर करणारी कोण असतील तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. काय म्हणले महाराज? जगाचं कल्याण करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील ना तर हे मात्र साधू संत आहेत. ऐका, मागत असताना देवाकडे मागावं, पण आपल्यासाठी कधीच मागू नका. ऐका, देवाकडून घेतलं बी पाहिजे पण देणं सुद्धा आलं पाहिजे. बरोबर? जसं घेता येतं तसं देता सुद्धा आलं पाहिजे. जीवनामध्ये सगळ्या जगात जर मोठा जर कोण असेल ना तर घेणारा कधीच मोठा नसतो, या जगामध्ये देणारा मोठा असतो. बरोबर का नाही? घेणारा कधीच मोठा नसतो, देणारा मोठा असतो. ऐका बरं का, समुद्र किती मोठा आहे हो? समुद्र बघितला ना? समुद्र किती मोठा आहे? एवढा मोठा आहे समुद्र, एवढा मोठा आहे समुद्र, पण त्याची एक खोड आहे गडे. त्याची खोड आहे, त्याची अशी खोड आहे की नदी नाल्याचं सगळं पाणी हे माझ्यात आलं पाहिजे. समुद्राची काय खोड आहे? नदी नाल्याचं जेवढं पाणी आहे, वड्याचं असेल कशाचं बी पाणी असेल, सगळं पाणी माझ्यात आलं पाहिजे, ही समुद्राची खोड आहे. मेघाकडे जर बघितलं तर मेघ हा प्रत्येकाला जगाला देत राहतो. ऐका, हा मेघ हा जगाला देत राहतो म्हणून त्याचं स्थान सगळ्यात वर आहे, आणि समुद्र सगळ्यातून घेत राहतो म्हणून त्याचं स्थान सगळ्यात खाली आहे. ऐका, त्यामुळं जसं घेता आलं तसं देता सुद्धा आलं पाहिजे. बरोबर का नाही? मनुष्यानं जसं घेतलं तसं दिलं पाहिजे. आध्यात्मिक कार्यक्रम करायचे, काही ना काहीतरी धार्मिक कार्यक्रम करायचे, त्या गोष्टीला योगदान पुढं असलं पाहिजे. पण सध्याच्या काळामध्ये देतात का लोक? अजिबात नाही. दिलं पाहिजे. जीवनात जगत असताना एवढा सुंदर अशा प्रकारचा सोहळा, एवढा कार्यक्रम करताय, जेवढं आपल्या हातून ज्ञानदान होईल, अन्नदान होईल, काय जे आपल्या हातून वर्गणी देता येईल हे देता आलं पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना जो मनुष्य देतो हा जगामध्ये सगळ्यात मोठा असतो. तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पैसा असू द्या, हे तुमच्या पाशी जर फुलं तर हे कोणाला जगाला कळणार नाही की हा जगामध्ये किती मोठा आहे.
बरोबर का नाही? हा, एखादा मनुष्य उंच असेल, काय एखादा मनुष्य उंच असेल, पण त्याला जर त्याची उंची जर बघायची असेल ना, तर कधी ना कधी तरी ठेंगण्या माणसामध्ये त्याला जावं लागेल. ऐका, एखाद्या मनुष्याला जर त्याची उंची बघायची असेल तर कधी ना कधी तरी ठेंगण्या मनुष्यामध्ये सुद्धा त्याला जावं लागेल. हा, एखादा माणूस जर किती गोरा आहे हे बघायचं असेल तर माझ्यासारख्या काळ्या माणसाच्या संगतीमध्ये तुला कधीतरी आलं पाहिजे, मग कळल की दुसरा किती गोरा आहे. तसं जीवनामध्ये असं वाटत असेल ना मी किती मोठा आहे, तर लोकाला आधी दान देऊन बघितलं पाहिजे, मग नंतर कळल की आपण सुद्धा किती मोठे. लक्षात घ्या, ऐका, इकडं लक्ष द्या, ऐका. चांगले वाक्य सांगितले की टाळ्या वाजतातच महाराज. चांगले वाक्य सांगितले की टाळ्या वाजतात. ऐकणारे फक्त जाणकार असले पाहिजे, ऐकणाऱ्यांना चांगलं आवडलं पाहिजे. आणि इथं जर बघितलं तर सगळे जाणकार आहेत ऐकणारे, बरोबर का नाही? मी तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाहीये बाबा. सगळे इथं गुणीजन मंडळी, वयोवृद्ध मंडळी, माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अनुभवानं सगळे मोठे असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. खरं सांगायचं झालं तर तुम्ही सगळे कीर्तन ऐकण्यासाठी आलेले नाही, तुम्ही सगळे मला आशीर्वाद देण्याकरता आलेला. मी तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाहीये. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं जे मोठे आहेत ना, तो त्यांचा मनाचा मोठेपणा करून ते माझ्या बालकाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. काय ते त्यांचा मनाचा मोठेपणा करून माझ्या बालकाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. ऐका, मनुष्याला देता आलं पाहिजे. काय झालं पाहिजे? मनुष्याला जसं घेता येतं तसं देता सुद्धा आलं पाहिजे. आणि एखाद्यानं जर दिलं नाही तर त्याचं काय बनतो? विष बनतं. विष काय बनतं? त्याचं विष बनतं. तुमच्याकडं ज्ञान भरपूर आहे पण दिलं नाही तर त्याचं विष बनतं. आता एवढं सुंदर आमचे महाराज सगळे गोड गायन करतात बरं, पण त्यांनी स्वतःजवळ ठुलं नाही पाहिजे, हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपण अजून विद्यार्थी तयार केले पाहिजे. आणि जर स्वतःपाशी जर ठुलं तर त्याचं विष बनतं. आमचे ऋषिकेश महाराज एवढा गोड पखवाज वाजवता, पण त्यांनी अजून विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. स्वतःपाशी जर ठुलं तर त्याचं विष बनतं. ऐका, रावणाकडे श्रीमंती भरपूर होती, संस्कृती रावणाकडे श्रीमंती भरपूर होती, पण लंकेमध्ये संस्कृती नव्हती. ऐका बडका, एवढी श्रीमंती पण एक कवडी सुद्धा सोबत आली नाही. शेवट तुकोबारायांनाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असताना, एवढी संपत्ती असताना एक कवडी सुद्धा सोबत गेले नाही. मग महाराज तुमच्या आमच्या जवळ काय आहे? तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? ऐका, रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला ना तर आपण घरामध्ये सोनं ठुतो, बरोबर का नाही? आपण घरामध्ये सोनं ठुतो, त्याची लंका सोन्याची होती. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आणि कशाचे? शुद्ध कांचनाचे. 7 कोटी घर होते रावणाचे, 7 कोटी आणि शुद्ध कांचनाचे. एवढं सोनं असताना सुद्धा एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही बाबा. सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे. रावणाच्या परिवाराचा जर विचार करायचा झाला तर काय परिवार होता महाराज? 1 लाख पोरं, 1.25 लाख ना, तो 80,000 बायका. एवढी श्रीमंती जाऊ द्या, त्याच्या श्रीमंतीचा विचार करायचा नको आणि त्याच्या परिवाराचा सुद्धा विचार करायचा नको. त्याच्या विद्वत्तेचा जर विचार करायचा झाला तर रावण काय कमी विद्वान होता का? एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. आणि ते वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं. सांगितलं तर आपल्या डोक्याच्या बरोबर जाईल. म्हणजे गजानंतकम पुरांतकम मणिनी नाम मणिभूषण. एवढी श्रीमंती असताना रावणाकडं, एवढी संपत्ती असताना रावणाकडं एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही बाबा. सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे. ऐकाकडे, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली.
ऐका बरं, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. ऐका, द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. ऐका, लंकेमध्ये सोनं भरपूर आहे पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस सुद्धा फ्रान्स जळणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. अरे बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. ऐका, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका, हा, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. संस्कृती कशी जपावी हे माणसाला कळायला पाहिजे. बाकीचे सगळे देश आहेत महाराज, फक्त भारत एवढीच काय माता आहे. आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी, म्हणतो का इंग्लंड मामा? अजिबात नाही. काय म्हणतो? फक्त भारत माता. म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. काहीच नवल नाही महाराज. या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय आणि या गावामध्ये जन्म भेटलाय. आणि या गावामध्ये जन्म भेटून एवढा तोला मोलाचा हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह तुम्हाला मला बघायला ऐकायला भेटतोय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. एवढं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. अरे इथं येण्यासाठी बी काही ना काहीतरी भाग्य असावं लागतं, मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. एक वाक्य सांगतो ऐका, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. ऐका बरं, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिसका परम भाग्य होता है. ज्याचं भाग्य तेच इथं येणार आहे म्हणले. अभागी माणूस आहे इथं कधीच येत नाही. आलं पाहिजे महाराज कधीतरी, इथं घेतला पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद. ऐका, ज्या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, जे मृत्यू लोकांमध्ये नाही ते वरून फोन करायले, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का हो, तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म का पाहिजे? तर त्याचं कारण महाराजांनी सांगितलं, हा सुख सोहळा स्वर्ग नाही, हा सुख सोहळा जो आहे हा स्वर्गात सुद्धा नाही. त्यामुळे इथला आनंद घेतला पाहिजे. पण आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. बरोबर का नाही? आनंद पचाय काय लागते हो? काय लागते? तुमचं काय दुखत आहे का? हा, आनंद पचाय काय लागती? ताकद लागती. म्हणले ताकद. ताकदीशिवाय आनंद पसतो का? अजिबात नाही. ऐका, आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली आणि बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतात आजी मरत्यात का, तो लॉटरी 10 लाखाची आणि आजी 80 वर्षाची, काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर? आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाचे झाले लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बेले हुशार होते. आजी काय म्हणले माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद बसला का? नाही महाराज, आनंद पसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणले ना, तर ताकदच लागते. घेतलं पाहिजे महाराज इथला आनंद, घेतले पाहिजे महाराज इथली मजा. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे
काय गोड वातावरण आहे. असं वाटायलंय की आजचा कार्यक्रम साक्षात पांडुरंगाच्या दरबारात चालला काय काय आनंद आहे महाराज. काय म्हणले महाराज, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. महाराजांनी नाचायला सांगितलं. कुठं नाचायला सांगितलं? कीर्तनामध्ये. चोपदार जरा पुढे या ना. असं वा 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 वा, या पुढं. हा, आपण फ्रेश राहायचं आपल्या कीर्तनामध्ये. आपलं कीर्तन म्हणजे गाली लोटांगण मोकळं पटांगण, त्यात काही अडचण नाही. हा, इकडे लक्ष द्या. खरं सांगायचं चोपदार, कीर्तनात जेवढा आनंद आहे तेवढा संसारात आहे का? लग्न झालंय का? नाही ना. हा, मग काय नाही. अजून तुम्ही पिपळा खाल्ले मुंजेच, त्याच्यामुळे काहीच करणार नाही. लक्षात द्या. हा, पण इकडे लक्ष द्या. ऐका बरं, खरं सांगायचं कीर्तनात जेवढा. हा बाबा बाबा, वा वा वा, असं असे माणसं पाहिजे. बाबा खरं सांगायचं, कीर्तनात आनंद आहे का संसारात आनंद आहे? कीर्तनात. हा, ऐका ऐका. हा, इकडे लक्ष द्या. थांबा थांबा थांबा, जरा अजून लई मट राहिले. कीर्तनात जेवढा आनंद आहे तेवढा संसारात आहे का? अजिबात नाही. कीर्तन करण्यात जेवढा आनंद आहे तेवढा संसार करण्यात आहे का? अजिबात नाही. मग कीर्तन झाले कुठं जाणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, का संसार आहे, प्रपंच आहे म्हणून करायचं आहे. आणि भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे महाराज. केलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन. ऐकाकडे चोपदार, नाचावं माणसानं पण कीर्तनात नाचावं, नाचलं पाहिजे, बरोबर का नाही? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुकीचं जे नाचणं आहे, ऐका बरं का तरुण मंडळ लक्षात घ्या, निवडणुकीचं जे नाचणं आहे हे तिरस्काराचं आहे. लग्नात जे नाचतात हे कशामुळे नाचतात? तो नवरदेव लईच प्रेमी म्हणून नाचतात का? टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. आता ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे. ऐका बरं, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचलं पाहिजे, त्याच्यामुळं घेतला पाहिजे महाराज आनंद. इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. असंच्या काय गावाला कीर्तन गेलो महाराज, एवढे चोपदार नाचले, एवढे चोपदार नाचले, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. ह्यांची नाही. घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणली, का हो लईच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तन करावं प्रेम होतं का कीर्तनावर प्रेम होतं? चोपदार म्हणले, बाई सांगूच का? बाई म्हणले पटकन सांगा. चोपदार म्हणले खरंच सांगू का? बाई म्हणले पटकन सांगा. चोपदार म्हणले कीर्तन करावर प्रेम नव्हतं आणि कीर्तनावर प्रेम नव्हतं. मग बाई म्हणले नाचत का होते? चोपदार म्हणले कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रा झुरळ घुसलं, म्हणले कीर्तन संपुष्ट निघलं नाही म्हणून उड्या हाणीत होतो बाबा, बाकी काही नाही. बघा ऐका, लक्षात घ्या, नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. कीर्तनात नाचण्याचा जेवढा आनंद आहे ना, त्याच्या इतका आनंद आणि त्याची इतकी मजा हे दुसरीकडे कुठं नाही. आलं पाहिजे महाराज इथं कधीतरी, घेतला पाहिजे महाराज आनंद कधीतरी इथं. अरे देवाकडे जायचं नाही, देवाची भक्ती करायची नाही, आणि नुसतं देवाकडं मागत राहायचं, नुसतं देवाकडं मागत राहायचं. ज्या देवानं एवढं तोलामोलाचं शिरत दिलंय, ह्या जगाच्या चालक मालकाची, भगवंताची कधीतरी भक्ती करा, मग नंतर ह्या देवाला मागा. देव नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी देणार आहे. अरे या देवाकडे जर जायचं असेल तर देवाला सुद्धा काही लागत नाही. मन निर्मळ ठेवा, मनामध्ये निष्ठा ठेवा. गिरीधरी लाल अरे अरे राग गला नहीं तुका, राग गला नहीं आनत तुका, राग गला
वाजवा एकदा आमच्या महाराजांसाठी. काय म्हणले महाराज? गिरीधर लालतो भाव का भुका. हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे, पण भुकेला कशासाठी असेल ना तर भावासाठी भुकेला आहे. मनामध्ये भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, आणि दुसरं प्रमाण दिलं काही न लगे एक भावाची कारण, आणि तिसरं प्रमाण अंतरीची घेतो बुडी आणि पाहे जोडी भावाची. आता लक्षात घ्या, असे लगोपाठ 3 ते 4 प्रमाण दिले यांनी, बरोबर का नाही? वा, एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा, गोडे. आता मी एक देऊ का? देऊ ना. थोर प्रेमाचा भुकेला, हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे, पण भुकेला कशासाठी असेल? प्रेमासाठी. इचू बारीक आहे पण ठणका लय मोठा आहे महाराज, कधी इसू नका. लक्षात घ्या, ऐका. जसं जमल तसं आपलं चालू आहे, इकडे लक्ष द्या, ऐका. हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. भुकेला कशासाठी असेल तर प्रेमासाठी आहे. देव भुकेला कशाचा आहे तर भावाचा आहे. ह्या देवाला, ह्या जगाच्या चालक मालकाला, भगवंताला काहीच लागत नाही. फक्त काय लागतो? फक्त मन निर्मळ ठेवून देवाकडे जावं लागतं. तुम्ही बोर व्हायलात का? जरा बोर, चहा वगैरे सांगू का? नाही, बोर होत असले तर लक्षात घ्या. नाही ना? हा, मग आता इकडे लक्ष द्या, ऐका. देव भुकेला आहे कशाचा? भावाचा. नीट लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळल, बोर अजिबात होऊन देणार नाही. ऐका, देव कशाचा भुकेला आहे? भावाचा. देवाला काय लागतो? भाव लागतो. मनामध्ये निष्ठा, मनामध्ये श्रद्धा, आणि मनामध्ये जर प्रेम असं तर हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. ऐका, रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. एक वाक्य सांगता, ऐका. ये जरूरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाए. ऐका बरं, ये जरूरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहां भी जाए वा मंदिर बन जाए. अशी जर निष्ठा असेल ना, अशी जर श्रद्धा असेल ना, तर हा जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. देवाला काहीच लागत नाही, फक्त मन निर्मळ ठेवा. तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, पैसा बघून, धन बघून, श्रीमंती बघून देव कधीच जवळ येणार नाही. धन बघून, श्रीमंती बघून, पैसा बघून जे जवळ येतात, हा जगाचा चालक मालक भगवंत नाही, तर हे संसारातले प्रपंचातले असतात. आणि जो धन आणि पैसा, श्रीमंती न बघून जवळ येतो, हा जगाचा चालक मालक भगवंत असतो.
कुठल्याच प्रकारची श्रीमंती बघत नाही, काहीच बघत नाही. एक श्लोक सांगतो, त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात. ऐका. गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रयागी यदिकल्पवासी यज्ञायुतो मिरु सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. ऐका. भगवंतानं ह्या श्लोकामध्ये फार गोड वर्णन केलंय. भगवंत सांगतात गोकोटी दानम. गो म्हणजे काय? गो म्हणजे गाय. ऐका. गो म्हणजे गाय. महाराज भगवंत सांगतात गोकोटी दानम. कोटी जरी गायी दान केल्या, बरोबर, कोटी जरी गायी दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही. म्हणले गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रयागी यदि कल्पवासी यज्ञायुतो मिरु सुवर्ण दानम. किती जरी यज्ञ जरी दान केलं, किती जरी मेरू पर्वत एवढं जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले, किती जरी सुवर्ण दान केलं ना, तर घरामध्ये सुख येणार नाही. मग महाराज घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? तर शेवट भगवंत सांगतात गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. हो, गोविंदाकडे जावं लागेल. ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं लागेल. ह्या गोविंदालाच भजावं लागेल. त्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत आपला कधीच होणार नाही. काय लागतं? ह्या भगवंताला सुद्धा प्रेम लागतं. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही. लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाही. तो असंच एका गावाला कीर्तन गेलो, महाराज कीर्तन झालं, जेवायला बसलो. आणि जेवायला बसलो, माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला बरं का. एक जण चपाती वाढायला आला. आणि चपाती वाढायला आल्याच्या नंतर शेजारी जेवायला बसल्याला कसं करतो? हा वाढ वाढ. महाराजाला भेटत नसते वाढ, भेटत नसते म्हणजे वाढायला वाढ. ऐका. जेवण झालं, जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघं असे बसलो. आणि बसल्याच्या नंतर मला वजनात म्हणतो ह कसं झालं जेवण? म्हणलं छान. आणि पुन्हा नंतर म्हणतो ह रोज हेच खातात का? म्हणजे माझ्या घरी काय मी काय गाजऱ्या गवत खातो का? काही मिळच लागत नाही मला. काय बोलते लोक, काय नाही, भरोसाच नाही. बघा, प्रेमानं बोललं पाहिजे. ऐका. आतापर्यंत तुम्ही असं कधी बघितलंय का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या? बघितलंय? महिला मंडळ बघितलंय? मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितले का? अजिबात नाही. मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही. पण ऐका, साखरेचा एखादा जरी खडा असेल तर त्याला मुंग्या लागतील की नाही? लागतात. ऐका. साखरेच्या खड्याला मुंग्या लागतात, पण मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाही. ऐका. आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल तर जग आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. ऐका. स्वभाव ठेवत असताना मनुष्यानं साखरेसारखा गोड ठेवावा. वागत असताना मनुष्यानं प्रेमानं वागावं. तोंडामध्ये गोडवा असावा. बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. काय महाराज कशाला उगं कोणाला नावं ठेवायचे, कशाला कोणाला खाली वडायचा प्रयत्न करायचा आहे? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जो तो मोठा आहे. बरोबर का नाही? उगं चेकून मकावर जळून काय उपयोग आहे? ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं, ज्याच्या त्याच्या कर्मानं जो तो मोठा आहे. एकूण मकाला नावं ठेवून काहीच उपयोग नाही. उगाच एखाद्या जळगाव करण्यात काही मजा आहे का? एखाद्यावर जळगाव करण्यात काहीच मजा नाही. जळून जळून किती दिवस जळायचे? ऐका. पण जळणारे सुद्धा असावे. माणसानं जळत असताना असं जळावं, असं जळावं. आणि जगत असताना मनुष्यानं असं जगावं, असं जगावं की जो आपल्यावरती जळतो हा जळून एके दिवशी राख झाला पाहिजे, असं जळावं, असं जगावं माणसानं. बरोबर का नाही? जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने, ज्याच्या त्याच्या कर्माने जो तो मोठा आहे. उगाच लोकाला नावं ठेवून काही म्हणू नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगावं, कसं वागावं हे सांगत जर कोण असतील तर हे साधू संत सांगतात. त्यामुळे जीवनामध्ये संगत जर कोणाची करायची ना तर साधू संतांची संगत करावी. पण मुळात साधू संतांची संगत लई अवघड, हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. याला प्रमाण आहे. बहु अमृत सुखे से चंद्र अमृत सुखे आणि तरी त्या साधूची भेटी न होय. ऐका. महाराज सांगतात किती जरी काही